प्रेक्षक हो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे। अलीकडे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची डिजिटल अटक दाखवून फसवणूक केली जाते। आता हा डिजिटल अटकेचा प्रकार नेमका काय आहे ते पाहूया। फसवे लोक स्वतःला पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स किंवा आरबीआयचा अधिकारी म्हणून सांगतात। मग ते व्हिडिओ कॉलवर पोलीस स्टेशन, कोर्ट, गणवेशातले लोक दाखवून खरे असल्याचं आवणतात। ते म्हणतात तुमच्या नावावर पार्सल मधून ड्रग्ज सापडलाय, तुमचं बँक अकाउंट दहशतवाद्यांना पैसे पाठवायला वापरलंय, आधार नंबरवरून घेतलेलं सिम गुन्ह्यात सापडलंय आणि धमकी देतात की पैसे दिले नाही तर अटक करतो। या धमकीला घाबरून लोक आपली एफडी, पॉलिसी, बँक बॅलन्स मोडून लाखोंची रक्कम त्यांच्या खात्यात भरतात आणि आयुष्यभराची जमापुंजी गमावून बसतात। लक्षात ठेवा, खरे पोलीस फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून कुणालाही अटक करत नाहीत। अनोळखी व्यक्तींचे कॉल उचलू नका। OTP, बँक डिटेल्स, अकाउंट नंबर अजिबात शेअर करू नका। त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका आणि स्क्रीन शेअर करणारे ॲप डाउनलोड करू नका। सगळ्यात महत्त्वाचं, पैसे मागितले तर अजिबात ट्रान्सफर करू नका। जर असा कॉल आला तर घाबरू नका। फोन कट करा आणि ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्या किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधा। चला, सावधान राहूया आणि आपली आणि आपल्या ज्येष्ठांच्या मेहनतीची कमाई वाचवूया।